नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण 1.1 व्यवस्थितरित्या पार्ट 2 जॉमेट्री, आपल्याला 10th पार्ट 2 जॉमेट्रीचा आपण काय केलं आहे, व्यवस्थित सगळे थेरम्स वगैरे बघतोय आणि त्याचसोबत आपण काय केलं आहे की 1.1 पण ही बघून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 बघायचे आहेत. तर 1.2 मधला पहिला क्वेश्चन्स आहे, 3 फिगर दिले आहेत. त्याच्यामधून आपल्याला करायचं आहे, गिवन below are some triangles and length of line segments. Identify in which figures ray PM is a bisector of QPR. आता 3 ट्रायंगल्स आहे, QPR, QPR, QPR आणि त्याच्या काय दिलेल्या आहेत, बायसेक्टर दिलेल्या आहेत. बायसेक्टर अशी गोष्ट असते की जे एका अँगलला काय करते, दोन समान अँगलमध्ये डिवाइड करते. आता जर एक 90 डिग्रीचा अँगल आपण घेतला आहे आणि इथे बायसेक्टर जर काढली तर ही काय करेल, 45 डिग्रीमध्ये त्याला व्यवस्थित डिवाइड करेल. आता अँगल बायसेक्टर थेरम काय असतो की जर एखादी रे याच्यातून पास होते तर त्याची साइड, दोन्ही साइड्स आणि जे डिवाइड केलेली त्या साइड्स, म्हणजे बघा की आता जर एक अँगल असा घेतलाय आपण आणि इथून याला पार्ट करते तर ही काय झाली, याची लेंथ आणि ब्रेथ, आणि ह्या दोघी, ही फर्स्ट साइड आणि ही सेकंड साइड, म्हणजे अँगल बायसेक्टरनी ह्या एक साइड काय हायपोटेनियस दोन भागांमध्ये डिवाइड झाली. बायसेक्टर थेरम मध्ये काय होतं, लेंथ आणि ब्रेथ आपल्याला दिलेली, तर जी बायसेक्ट करतोय ती एक साइड हायपोटेनियसचे दोन पार्ट्स पडतात, फर्स्ट आणि सेकंड. मग लेंथ अपॉन ब्रेथ इक्वल्स टू काय राहतं, हा फर्स्ट पार्ट अपॉन सेकंड पार्ट. तर आपण जर प्रूफ केलं की फर्स्ट लेंथ अपॉन ब्रेथ इक्वल्स टू फर्स्ट पार्ट अपॉन सेकंड पार्ट, हे जर इक्वल आहे तर मग हे काय होतं, हे दोघं काय होतात, हे बायसेक्टर मानलं जाते. म्हणजे हा काय अँगल बायसेक्टर थेरम, आणि हे जर प्रूफ केलं आणि हा प्रूफ करायचा आपल्याला, हे जर आपण व्यवस्थितरित्या दाखवलं की हे इक्वल आहे आणि हे प्रूव्ह होतंय, तर तो काय झाला, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम करायचं आहे. म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं आहे, इकडे लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित. तर हे इथे आर, तर आता बघा काय इथे की QP अपॉन आपण घेतलं RP इक्वल्स टू, हे दोन पार्ट घ्यायचे, QM अपॉन MR, तर इक्वल्स टू काय येतं 3.5. QP काय आहेत 7 अपॉन 3 इक्वल्स टू 3.5 अपॉन 1.5. दोघांना एक एक पॉईंट आहे, पॉईंट होईल कट, म्हणजे 5 3 जा 15 आणि 5 7 जा 35, म्हणजे 7 अपॉन 3 इक्वल्स टू 7 अपॉन 3. मग हे काय होईल, हे याचा बायसेक्टर अँगल QPR चा हा काय होईल, PM हा बायसेक्टर ठरेल. हे दोघं जर इक्वल येत आहे कशाने, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमने. कळालं. तसंच सेकंड क्वेश्चन बघा की सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला काय करायचं, RP दोघं साइड घ्यायच्यात आणि PQ इक्वल्स टू, इथे समजा S घ्या, मग RS अपॉन SQ. मग इथे काय आहेत 7 अपॉन 10 इक्वल्स टू 6 अपॉन 8 आहे का, हो. तर बघा 2 3 जा 6, 2 4 जा 8, 7 अपॉन 10 इक्वल्स टू 3 अपॉन 4 येते, म्हणजे इक्वल आहे का, नाही. तर मग हे काय, याचा अँगल बायसेक्टर होईल का, नाही. तर हा काय होईल, याचा बायसेक्टर ठरणार नाही. आता हे चेक करा की दोन्ही साइड्स घ्यायच्या आहेत, काय QP अपॉन RP इक्वल्स टू QM अपॉन RM इक्वल्स टू काय होतं बघा, QP ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, QP इक्वल्स टू 9 आणि RP इक्वल्स टू 10 इक्वल्स टू 3.6 अपॉन 4, बरोबर. 3 याला डिवाइड नाही होत, इकडे काय येईल 36 अपॉन 40. एक पॉईंट दिलेला आहे म्हणजे काय, खाली हा पॉईंट कट करून डिनॉमिनेटरमध्ये एक पॉईंट येईल. मग याला कशाने डिवाइड होतं, 2 ने डिवाइड करू आपण. 2 1 जा 2, 2 8 जा 16, परत कशाने 2 2 जा 4, मग बघा अजून 2 9 जा 18, 2 10 जा 20. मग काय आलं, याचा पण व्हॅल्यू काय येते, इकडे 9 अपॉन 10 आहे, मग LHS पण काय येते आपली RHS 9 अपॉन 10, म्हणजे हे काय होईल, याचं बायसेक्टर होईल. कोणत्या थेरमने, की कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता ह्या फर्स्ट क्वेश्चन मधले तीनही क्वेश्चन्स मी तुम्हाला सोडून सांगितलेले. अगोदर काय करायचं, गिवन लिहायचं. टू फाइंड मध्ये काय लिहायचंय की
फाइंड द अँगल बाय फाइंड मध्ये काय लिहायचं इथे दिलेलं PM इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PQR हे लिहायचं आणि मग सोल्युशन्स मध्ये आपल्याला हे सर्व सोल्युशन्स करायचे. मग त्याच्यानंतर खाली काय आपलं आन्सर जर आलंय तर कशाने लिहायचं कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कळालं. हे सर्व क्वेश्चन असा व्यवस्थितरित्या तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बोलूयात आता सेकंड क्वेश्चन. तर बघा सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं काय अगोदर सेकंड क्वेश्चन तुमच्यासाठी रीड करतोय. ट्रँगल PQR दिलेलं आहे आपल्याला आणि PM दिलेली. PM म्हणजे काय की ही PM ही साईड दिलेली आहे. तर PM किती दिलेली आहेत आपल्याला बघा PM ची व्हॅल्यू आहे 15 आणि PQ दिलेली आहे. म्हणजे PQ म्हणजे काय ही मोठी साईड. मग PQ किती दिलेली आहे 25. आता मला सांगा की याचे दोन इक्वल्स पार्ट पडतायत. आता जर दोन पॅरलल लाईन आहे तर दोन इक्वल पार्ट पडतायत. बघा मोठी जर संख्या PQ आहे आणि त्याच्यातली PM ही 15 आहे तर ही किती येईल ही 25 आहे मोठी तर ही 15 आहे तर ही किती येईल 10. 25 मायनस 15. आता मला एक सांगा एवढी लाईन आहे ही 25 ची आणि त्याच्यामधून अर्धी कितीची आहे 15 ची आहे. त्याच्यामधला एक भाग 15चा आहे आणि दुसरा भाग कितीचा होईल 10चा. ऑब्व्हियसली हे एक कॉमन गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय की PR म्हणजे ही मोठी साईड किती दिलेली आहेत आपल्याला बघा PR आपल्याला दिलेली 20 आणि NR म्हणजे ही दिलेली आहे 8. तर मग आता 20 मधून 8 गेले मग किती उरले 12. NP काय होईल PN 8. तर आपल्याला नेमकं 12. तर प्रूफ काय करायचं NM पॅरलल टू साईड RQ म्हणजे ह्या साईडला पॅरलल कोणती आहे RQ साईड आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता मला एक सांगा की BPT थेरम काय सांगतो. तुम्हाला जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास करत असाल तर BPT थेरम काय सांगतो बघा याच्याच 2 पेज मागे जर तुम्ही उलटलं तर तुम्हाला 2-3 पानावर 7 पानावर BPT थेरम दिलेला आहे. BPT थेरम लक्षात घ्या. लाईन पॅरलल टू साईड ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड. म्हणजे जर पॅरलल लाईन्स असल्या आणि त्यांच्याजवळ 2 समान भाग पडत असते तर ते 2 समान भाग कसे असतात प्रपोर्शन मध्ये असतात. बरोबर म्हणजे एक समान प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे हे दोघं भाग कसे राहतात एक समान. आपण जर हे दोघं भाग एक समान प्रपोर्शन मध्ये दाखवले तर काय होईल की ह्या दोघी लाईन्स काय एकमेकांना पॅरलल हे प्रूफ होईल. याच्यात काय BPT मध्ये सांगितलं जातं की जर 2 लाईन एकमेकांना पॅरलल मध्ये 2 डिवाइड करतायत आणि 2 पार्ट्स पडतायत तर ते जे रेशो असतात त्यांचा प्रपोर्शन मध्ये जे रेशो असतात ते काय असतात एकमेकांना सारखे असतात म्हणजे इक्वल असतात. पण जर हे दोघं कन्व्हर्स ऑफ BPT काय सांगतो जर हे दोघं रेशो इक्वल आहे तर ते 2 लाईन्स एकमेकांना कशा असतात पॅरलल असतात. हेच आपल्याला आज बघायचं. बघा आता हे जसं मी सांगितलं की हे बघा PM दिलेली PQ आणि MR गिवन लिहून घेतलं आपण. PM काय आहेत PM ही काय आहेत 15 आणि MQ काय आहेत MQ आहेत 10. MQ दिलेली नाही आहेत आपल्याला आणि PQ काय आहेत म्हणजे ह्या दोघांना जर ऍडिशन PM प्लस MQ इक्वल्स टू PQ ह्या पद्धतीने आपण काय काढलेलं आहे MQ ची व्हॅल्यू काढून घेतली 10. मी तुम्हाला इथंच समजून सांगितलं कसं कसं आपण व्हॅल्यू काढलेली. त्याच्यानंतर PN तशीच PN ची पण 12 कशी आली हे सांगितले. आता ह्या दोघांना काय करायचं प्रपोर्शन मध्ये घ्यायचं म्हणजे PM अपॉन MQ. आता PN आणि अपॉन NR. आता PN अपॉन NR जर घेतलं तर 12 अपॉन 8 मग 2 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12 काय आलं 3 अपॉन 2. तसंच PM अपॉन MQ मग PM अपॉन MQ 5 2 जा 10 5 3 जा 15 3 अपॉन 2 3 अपॉन 2. प्रपोर्शन काय इक्वल आहे म्हणजे ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू PN अपॉन NR इक्वल्स टू MQ अपॉन PM अपॉन MQ. हे दोघं काय झाले ते एकमेकांना हे प्रपोर्शन इक्वल झाले. मग कन्व्हर्स ऑफ BPT थेरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो आपल्याला जर हे प्रपोर्शन इक्वल असेल तर ह्या दोन्ही लाईन्स दोन्ही साइड्स एकमेकांना कशा असतात पॅरलल असतात. देअरफॉर लाईन NM इज पॅरलल टू लाईन और साइड लाईन म्हणा किंवा साइड म्हणा RQ बाय कन्व्हर्स ऑफ BPT थेरम. कळालं. आता थर्ड क्वेश्चन काय दिलेले आहेत बघा आपल्याला. थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की बघा इथे दिलं थर्ड क्वेश्चन की आता बघा 2 अँगल. आता एक फिगर दिलेली आपल्याला फिगर काढून घेत होती. तर इथे गोल दिलेले 2 राऊंड दिलेले म्हणजे काय की दोन्ही अँगल्स काय करतायत इक्वल आहेत. म्हणजे ह्या रेनी काय केलेले आहेत 2 लाईन्स इक्वल डिवाइड केलेले आहे. मग हिला काय म्हणता येईल आपल्याला
अँगल बायसेक्टर. व्हेरी गुड. तर अँगल बायसेक्टर, अँगलनी काय केलेलं आहे, दोन एक मोठा अँगल काय केलेलं आहे, डिवाइड केलेला आहे, म्हणजे सारख्या याच्यामध्ये डिवाइड केलं, मग अँगल बायसेक्टर. मग याच्यात आपल्याला कोणता थेरम वापरावा लागेल, अँगल बायसेक्टर थेरम. आता बघा आपल्याला प्रूफ काय केलेलं आहे, NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. आता हा एन आहे, तर मग याची बायसेक्टर कोणती आहेत, क्यू, म्हणजे NQ हा काय बायसेक्टर आहेत कशाचा. आता MN दिलेली आहेत, MN काय दिलेली आहेत आपल्याला समजा, इथे लिहून घेतो मी तुम्हाला, MP, तर ही 5 आहे, ही 2.5 आणि ही 7. बरोबर. आता MN दिलेली आहे तुम्हाला 5, NP दिलेली आहेत 7 आणि MQ दिलेली आहे 2.5. आता तुम्हाला फाइंड काय करायचं, देन फाइंड QP. आता मला सांगा, जर अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणतो आपल्याला, की जर ही एखादी लाईन एखाद्या अँगल पासून समोरच्या साईडला दोन समान भागामध्ये डिवाइड करत असेल, तर ते दोन्ही समान भाग हे कशाच्या प्रोपोर्शनल मध्ये इक्वल होतात, ह्या दोन साईडच्या. हे लक्षात घ्यायचं आहे. अँगल बायसेक्टर काय, बीपीटी काय, कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम काय, पॅरलल लाईन्सचे काय, थोडंसं सेपरेटली डिवाइड करायचं. तर काय घेऊयात आपण, MN अपॉन NP इक्वल्स टू MQ अपॉन QP. बरोबर. सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट केल्या, MN आहे 5, याची NP आहे 7, मग MQ काय होईल 2.5 आणि QP होईल, QP दिलेली का, QPच काढायची. तर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 मल्टिप्लाय बाय QP आणि 7 मल्टिप्लाय बाय 2.5. आता 5 इकडे काय मल्टिप्लाय मध्ये, इकडे येऊन काय होईल डिवाइड. आता हा पॉईंट काढायचा आहे, पॉईंट नंतर जितके पण डिजिट असतील तितके 0 खाली लावायचे, खाली पॉईंट असेल तर तितके 0 वरती लावायचे. ही स्ट्रॅटेजी अप्लाय करायची. तर इथे काय आलं, एक पॉईंट कट होईल आणि खाली काय आलं 50, मग 25 1 जा 25, 25 2 जा 50, मग काय आलं 7/2. आणि 7चे अर्धे काय होतात, 7 डिवायडेड बाय 2 3.5. इथे बघा 2 डिवायडेड बाय 7, 2 2 जा 4, 2 3 जा 6, काय आलं 1.025 जा 10, 3.5. QP ची व्हॅल्यू काय आली 3.5. आता बघा हा सेकंड आणि थर्ड क्वेश्चन झालेला आहे. याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, फोर्थ आणि आपण आता वळूयात फोर्थ क्वेश्चन कडे. फोर्थ क्वेश्चन मध्ये नेमकं दिलेले काय, मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन, प्रूव्ह दॅट AP अपॉन PB AQ अपॉन QC. आता काही अँगल्स दिलेले आहेत, म्हणजे APQ अँगल दिलेले आहेत आपल्याला काय 60 आणि ABC अँगल दिलेला आहेत आपला 60 डिग्री. दोघी अँगल्स काय, म्हणजे अँगल P आणि अँगल B काय आहेत, इक्वल आहेत. आता मला सांगा की कोणी कोणी नक्की मागचे व्हिडिओज पाहिलेले आहेत, पॅरलल लाईन्स, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल. जर तुम्ही बघितले असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला यस कमेंट करा, कारण की ते इथे उपयोगात होणार आहे. इथे कसं आहे आणि याच्यानंतर पुढचा एक्सरसाइज जे शिकणार आहेत त्याच्यात उपयोगात होणार आहे. तुम्हाला जे काही शिकवतोय ते अंदाजपंच नाही शिकवते, तुम्ही थोडंसं हँडरायटिंग वगैरेवर याच्यावर दुर्लक्ष करून नेमकं शिकवता काय, कन्सेप्टवर लक्ष द्या. जे बघा, आपला एखादा जर आपण व्हाईट शर्ट घातलाय आणि व्हाईट शर्टवर एखादा डाग असतो, तर खूप जणांची मेंटॅलिटी राहते व्हाईट शर्ट नाही बघणार, डाग बघतील. आपल्या समाजात पण अशी मेंटॅलिटी, ती सोडून द्या आणि इकडे लक्ष द्या. बघा APQ इक्वल्स टू ABC इक्वल्स टू 60 हे आपल्याला गिवन आहे. आता प्रूफ काय करायचं आहे की आपल्याला इन ट्रायंगल ABC आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC. आता मला सांगा, जर ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे हे आपण जर प्रूफ केलं तर काय होईल, हे अँगल हे दोन लाईन पॅरलल आहेत तर हे पण काय होईल, हे रेशो पण काय होईल, प्रोपोर्शन मध्ये आहे, हे काय होईल, प्रूफ होईल. आता बघा प्रूफ मध्ये इन ट्रायंगल ABC ह्या ट्रायंगल मध्ये APQ इज कॉन्ग्रुएंट टू ABC. का बरं, आता कॉन्ग्रुएंट आहे पण कोणती टेस्ट ही, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. F तयार होतोय, उलटा F तयार होतोय. तर करस्पॉन्डिंग अँगल जर दोन लाईन्स मध्ये जर करस्पॉन्डिंग अँगल तयार होत असेल तर तो करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने त्या दोघी लाईन्स कशा होतात, पॅरलल होत असतात. देअरफॉर द सेगमेंट PQ अँड साइड BC आर पॅरलल, म्हणजे PQ आणि साइड BC काय आहेत, पॅरलल आहेत. हे लक्षात घ्यायचं मेन. मग दोन साइड्स जर पॅरलल आहेत तर बीपीटी थेरम काय म्हणतोय आपल्याला, त्याच्यापासून जे रेशो, जे पार्ट्स बनतायत ते दोघं एकमेकांना काय राहतात, प्रपोर्शन मध्ये राहतात. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. कोणत्या थेरमनुसार, बीपीटी थेरमनुसार. आणि हेच आपल्याला काय करायचंय,
प्रूफ करायचं आहे. थोडंसं प्रूफ कसं करायचं, प्रूफ खूप साऱ्या मेथड्सने करता येतं. एकाच मेथडने करता येत नाही असं काही नाही, खूप साऱ्या वेगवेगळ्या मेथडने करता येतं. फक्त डोकं लावायचं आहे. कन्सेप्ट जर समजले तर तुम्ही कसंही उत्तर प्रूव्ह करू शकतात. 5वा क्वेश्चन. तर इन ट्रॅपेझियम ABCD, आता ABCD हा ट्रॅपेझियम आहे. साइड AB पॅरलल साइड PQ अँड साइड DC, म्हणजे हा काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. तर साइड गिवन काय AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. आता आपल्याला परत काय सांगितले, AP ची व्हॅल्यू दिलेली आहेत. AP काय आहेत 15. परत काय सांगितलेलं आहे बघा, PD म्हणजे PD किती दिलेली आहेत 12, QC दिलेली आहेत 14 आणि BQ काढायची. आता मला सांगा की तुम्हाला मागे एक थेरम शिकवला होता मी, बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन्सचा मी एक थेरम शिकवला होता. जर 3 लाईन्स एकमेकांना पॅरलल असेल तर त्यांचे रेशो ही कसे असतात, एकमेकांना इक्वल असतात. तर 3 लाईन्स पॅरलल आहेत, इथे गिवन मध्ये दिलेले आहेत, तर त्यांचे रेशो AP अपॉन PD इक्वल्स टू BQ अपॉन QC हे काय होईल, एकमेकांना पॅरलल, एकमेकांना रेशो मध्ये काय होतील, प्रपोर्शन मध्ये असतील. तर AP ची व्हॅल्यू काय 15, PD ची आहे 12, BQ ची सापडायची आणि QC ची आहे 14. एकमेकांना क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर 15 मल्टिप्लाय बाय 14, 12 मल्टिप्लाय बाय BQ. आता 12 इकडे डिवाइड आहे, मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल, डिवाइड. मग 12 इकडे डिवाइड मध्ये आलं, 2 6 जा 12, 2 7 जा 14. मग 15 7 जा काय होतात 105 आणि 6 तसंच. मग चला आता 105 ला आपण काय करूयात, डिवाइड करूयात. कितीने, 6 ने. मग 6 1 जा 6, बरोबर का. मग काय उरले 4. मग 5 आले खाली, 6 6 जा 36, 6 7 जा 42, किती उरले 3.0 आणि 6 5 जा 30. मग काय आलं 17.5. मग BQ ची व्हॅल्यू काय आलेली आपल्याला 17.5. बघा व्यवस्थितरित्या हे क्वेश्चन 5 पर्यंत आपण शिकलेले आहोत. तर आता हे क्वेश्चनचं खूप लेंदी व्हिडिओ होतोय, त्याच्यामुळे आपण काय करणार, क्वेश्चन 5 पर्यंत इथे घेणार आहोत आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण क्वेश्चन 5 पर्यंत घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच कंटेंटसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.